जागा येणार नाही हा विश्वास आणि हा तुम्हाला शब्द मी देतो, कारण मी स्वराज्याचा रक्षण करता आहे, रयतेचा रक्षण करता आहे, मी शेतकऱ्यांचं रक्षण करता आहे, मी या मातीचं रक्षण करता आहे. आणि आपण जे भटकताय ना, तर तुमची पायाला भेगा पडल्या आहेत, तुमच्या समाजाने अहोरात्र कष्ट केले, तुमच्या मुलाबाळांची अवहेलना होते आहे. माझ्या शेतकरी आज ऊसाला पाणी देताना किंवा शेती करताना मात्र त्याला त्याच्या डोळ्यासमोर बायका मिळत दिसत आहे. आज 1 महिन्यामध्ये 5 बळी गेलेत आणि 8 जखमी झालेत. त्यांना भावपूर्ण आदरांजली द्यायची असेल तर हा लढा करायचा, लढून याला अंत केल्याशिवाय आपण पाठीमागं हटणार नाही. तुम्ही समजून आलात, मला खूप काय बोलता येणार नाही, मी गैरून गेलो तुमच्या सांगायच्या येणार नाही. तुमचा प्रेम, तुमचा जिव्हाळा, तुमची आपुलकी ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी ताकद आहे. मी सन्माननीय संतोषजी गोडणे, आदरणीय बाबाजी शेठ नेरकर आणि येडगाव ग्रामपंचायत आणि समस्त ग्रामस्थ या तालुक्यातल्या सर्व ग्रामपंचायतीचं आणि सन्माननीय प्रदीपजी पिंगट आणि सर्व सहकाऱ्यांचं आणि पाटाच्या इथं सर्व असलेले आमचे जे काही या स्थानिक लेवलला जेवढे माझे सहकारी आहेत, दिवस रात्र करतात ते पण माझ्याबरोबर उशाशी आहेत, घरी जात नाहीये. माझे पत्रकार बंधू सुद्धा घरी जात नाहीये. मी तुम्हाला शब्द दिला आहे, तो निकलीने लढेल आणि सरकारकडून या अधिकाऱ्यांवर कारवाई करून लवकरच हे भाईमुक्त युद्ध करेल एवढा विश्वास तुम्हाला या माझ्या माध्यमातून देतो आणि माझ्या शब्दाला देतो. आणि अधिक ताकद घेण्यासाठी उद्याच्या सोमवारी आपण सर्व असलेल्या आमच्या या धनगर बांधवांनी आपले सगळे जे काय आपली जनावर आहेत ती सगळी घेऊन आपण तहसील कार्यालयात जाणार आहोत. नाही, आपण इथं या आळे फाट्याला. आणि काय होतंय, आपल्याला जर सगळं या सगळ्याचं नियोजन करायचं असेल तर आपल्या सर्वांना या सोमवारचा आम्ही निर्णय तुम्हाला देतो. कुठे दिशा कुठं ठरवायचे, दिशा ठेवताना सरकारला जाग आली पाहिजे, आपली भूमिका आहे. आपण थोड्या वेळामध्ये हा निर्णय करू आणि सर्व तमाम शेतकरी बांधव या तालुक्यातले सर्व शेतकरी गावागावातून निघतील. मला खात्री आहे, एकदा आवाज दिल्यानंतर आणि सर्वसामान्य हित उभा राहिल्यानंतर कमीत कमी या तालुक्यातले सर्व गाव आपली कामं हातातून सोडून आणि आपल्या सर्व धनगर समाजाची साथ घेऊन आपण योग्य त्या दिशेने सोमवारची आपण आपण चालू. आम्ही ही सगळी मंडळी बसून निर्णय करू. सोमवारचा दिवस मात्र आपल्या लढाईचा, तीव्रतेचा, पण तेवढ्या शांततेचा, परंतु सरकार आणि प्रशासनाला कळण्याचा दिवस आहे. आपण तो दिवस मात्र आपण साबुदाणी खाली ठेवा, एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो.